नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण कालच SBI बँकेचा व्हिडिओ टाकला होता। आज मित्रांनो आपण बँकेची भरती व्हिडिओ टाकणार आहे, कारण मित्रांनो सध्या या वर्षात बँकेच्या खूप साऱ्या भरत्या सुटल्या आहेत। मग SBI ची सुटली मित्रांनो, महाराष्ट्र बँकेची सुटली, त्या व्हिडिओला आपण तुम्ही चांगला प्रतिसाद दिला मित्रांनो। पुढे मित्रांनो IBPS मार्फत विविध बँकेची SBI ची खूप साऱ्या बँकेच्या भरती, बँक ऑफ इंडिया झालं, SBI झालं। आता मित्रांनो भरती सुटली ती म्हणजे YDDC बँक भरती 2025 यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेत 133 जागांसाठी भरती। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रात नोकरी करायची, इतर कोणत्या स्टेटमध्ये या आपल्या भारत देशात इतर कुठे करायची नाही, तर त्यासाठी बेस्ट आहे मित्रांनो। ज्यांना कुठं आपल्या महाराष्ट्र राज्यात नोकरी करायची ते मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये मित्रांनो भरती सुटलेली आहे। जागा मित्रांनो 133 आहेत। पहा मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मित्रांनो जी पण भरती सुट्टी त्याचा पुरावा म्हणून आपण तुम्हाला जीआयचा स्क्रीनशॉट देतो। पहा, नोकर भरती जाहिरात यवतमाळ। तर मित्रांनो भरती 100% सुटलेली आहे मित्रांनो। आता पूर्णपणे डिटेल संपूर्ण माहिती तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची अजिबात गरज लागणार नाही मित्रांनो, कारण एकाच व्हिडिओमध्ये आपण तुमचे सर्व प्रश्न क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो। तर पाहू आपण। तर पदाचं नाव पाहू मित्रांनो, तर पद क्रमांक 1 मित्रांनो कनिष्ठ लिपिक पद मित्रांनो, त्याला क्लर्क म्हणतात, त्याचे 119 जागा आहेत। दुसरे सहाय्यक कर्मचारी शिपाई, याच्यात 14 जागा आहेत। तर मित्रांनो क्लर्क हे पद आहे, क्लर्क पदाला 119 जागा आहेत। दुसरं पद आहे मित्रांनो शिपाई, त्याला मित्रांनो 14 जागा आहेत। तर शैक्षणिक पात्रता पहा मित्रांनो, पद क्रमांक 1 पहा, 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी। तर मित्रांनो तुला प्रत्येक व्हिडिओ सांगतो की तुम्हाला लहानपणी मी जेव्हा आपण प्रत्येकाच्या मनात सांगितलं असतं, पण ज्यांना कोणाला बँकेची भरती करायची त्यांनी कॉमर्स घ्या, कॉमर्सच पाहिजे बँक भरतीसाठी। तर मित्रांनो त्यांनी स्पष्ट सांगितले 45% पाहिजे मित्रांनो कोणत्याही शाखेतील पदवी। तुम्ही आर्ट्सवाले असू द्या, कॉमर्सवाले असू द्या, किंवा सायन्स असू द्या, किंवा BSc असू द्या, कोणत्या असू द्या, फक्त तुमच्या ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट पास असला पाहिजे आणि त्यात तुम्हाला 45% असलं पाहिजे मित्रांनो। आता पद क्रमांक 2 आहे मित्रांनो शिपाई पिऊन, त्याला फक्त तुम्ही 10वी उत्तीर्ण। जे विद्यार्थी 10वी पास झालेत मित्रांनो ते पद क्रमांक 2 साठी फॉर्म भरू शकतात। याला काय टक्केवारीची अट नाही, कुठली काय अट नाही, जे कोणी 10वी उत्तीर्ण असतील 100% फॉर्म भरू शकतात मित्रांनो। आता निवड प्रक्रिया पाहू। आता मित्रांनो ही भरती सुटली खरे, पण भरती तुमचं निवड कशी होईल, तुमचं सिलेक्शन कसं होईल त्याचं पाहू। पहिली तुमची ऑनलाईन परीक्षा प्रत्येक एक्झामला असते मित्रांनो, त्याचप्रमाणे हे बँकेच्या भरतीला ऑनलाईन परीक्षा आहे। तर पहा, कनिष्ठ लिपिक श्रेणीतील पदांकरता 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल मित्रांनो। तुमची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार, ते असणार 90 गुणांची। पुढे पहा, हा मित्रांनो पूर्ण GR म्हटलं मी सांगतो, एकदम स्पष्ट करून तुम्हाला पहा। सदर परीक्षा प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील। तर मित्रांनो MCQ टाईप क्वेश्चन असणारे सगळे, म्हणजे एक प्रश्न असणार 4 आन्सर असणार, त्याचे मित्रांनो 4 ऑप्शन, आणि 4 ऑप्शन तुम्हाला एक आन्सर निवडायचं आहे। यामध्ये बघा बँकिंग, मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल। तसेच परीक्षेचे माध्यम मराठी असेल। तर मित्रांनो त्यांनी विषय सांगितले बघा, बँकिंग, मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित व बुद्धिमत्ता। आणि परीक्षेचं माध्यम कुठे असणार मित्रांनो, फक्त मराठी असणार आहे। पहा, सहाय्यक कर्मचाऱ्यांकरिता हे पद, आता सहाय्यक कर्मचाऱ्यांना पहा 90 गुणांची ऑनलाईन परीक्षा राहील, त्यामध्ये सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल। आता शिपाईचं पद आहे, त्याला 90 मार्काचा पेपर असणार आहे। त्यात GK आणि GK सामान्य GK मित्रांनो, बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता, हे 2च विषय असणार मित्रांनो, आणि टोटल प्रश्न असणार 90 मित्रांनो। आता दुसरं मित्रांनो, तुम्ही जे ऑनलाईन परीक्षेचे विद्यार्थी पास होतील मित्रांनो, त्यांना बोलणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, म्हणजे तुमची कागदपत्राची पडताळणी होणार। पहा उमेदवार ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणाक्रमाने बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीचे पूर्व शैक्षणिक व इतर संबंधित मूळ कागदपत्रे प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवारांनी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारास बँक धोरणाप्रमाणे बँक मुलाखतीस पात्र होईल। महत्त्वाचं मित्रांनो, जो कोणी विद्यार्थी मित्र प्रत्येक व्हिडिओ सांगतो, जो कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारीला उतरल त्याची पहिली स्टेप काय, पहिली पायरी काय, आपले डॉक्युमेंट क्लिअर करणे। बेसिक डॉक्युमेंट, तुमचं आधार कार्ड, तुमच्या 10वीच्या मार्कशीटमध्ये कोणती चूक नसली पाहिजे मित्रांनो, आडनावात नावात एक स्पेलिंग जास्त कमी नसलं पाहिजे, आधार कार्ड बरोबर पाहिजे, बोर्ड सर्टिफिकेट बरोबर पाहिजे मित्रांनो। तुमचं महत्त्वाचं कास्ट सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो, जर कास्टमध्ये असाल कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, जर EWS मध्ये नसाल EWS सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो तुमच्याकडे। तुमचं डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी याचा प्रूफ म्हणून डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे। त्यात तुमचं नॉन क्रिमिनल पाहिजे,
मित्रांनो जवळपास उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे असला पाहिजे, पॅन कार्ड असलं पाहिजे महत्त्वाचं मित्रांनो, तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे, तुमचा जीमेल असला पाहिजे महत्त्वाचं मित्रांनो. हे खूप सारे एवढे बेसिक डॉक्युमेंट आहेत आणि बेसिक डॉक्युमेंट मित्रांनो प्रत्येक भरतीला लागतात. ही तुमची डॉक्युमेंट मित्रांनो क्लिअर पाहिजे. तुम्ही स्टार्टिंगचा महिना 1.5 महिना घालवा मित्रांनो, पण डॉक्युमेंट क्लिअर करणार. मी असे काही माझे मित्र पाहिले त्यांचं सिलेक्शन झाले, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये चूक आढळून त्यांना सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना रिजेक्ट केले. त्यासाठी महत्त्वाचं काय मित्रांनो, डॉक्युमेंटेशन. ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुमची ऑनलाईन परीक्षा होणार, नाहीतर डॉक्युमेंटेशन होणार. ऑनलाईन परीक्षा मेरिट लागेल, त्यानंतर डॉक्युमेंटेशन होणार आणि डॉक्युमेंट जर तुमचं बरोबर असेल तरच तुम्हाला पुढे बोलावलं जाईल. तर पाहू. तिसरी होणार मित्रांनो तुमची मुलाखत. कनिष्ठ लिपिक व सहाय्यक कर्मचारी शिपाई पदासाठी ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पहा, जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांनाच फक्त बँक धोरणानुसार भरावयाच्या पद संख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेत गुणांकन मौखिक मुलाखत बोलवण्यात येईल. मित्रांनो जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला पात्र होतील त्यांचं डॉक्युमेंटेशन होईल, डॉक्युमेंट बरोबर असेल तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जाईल. पहा, मौखिक मुलाखती करता 10 गुण, मुलाखत 10 गुणांची मित्रांनो, शैक्षणिक पात्रतेकरता 5 गुण व मौखिक मुलाखत 5 गुण राहतील. तर मित्रांनो तुमचं 5 गुण असणारे तुमचं एज्युकेशन शैक्षणिक पात्रतेला 5 गुण मित्रांनो प्रश्न उत्तरेला. उमेदवार मुलाखतीत गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. जे विद्यार्थी मित्रांनो मुलाखतीला येणार नाही त्याला डायरेक्ट रिजेक्ट केलं जाईल. आता चौथं पहा, उमेदवाराची अंतिम निवड सूची. उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून 100 गुणांपैकी गुणांकन अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. तर पहा मित्रांनो तुमचे ऑनलाईन परीक्षेत तुम्हाला स्टार्टिंग सांगितलं 90 गुण प्लस मुलाखती तुमचे 10 गुण, हे असे 100 मार्क टोटल मेरिट लावलं जाईल मित्रांनो आणि त्यानुसार तुमचं मित्रांनो मेरिटनुसार सिलेक्शन होईल. तर ऑनलाईन परीक्षेला 90 गुण आहे, मुलाखतीला 10 गुण आहे मित्रांनो. तुम्हाला फोकस काय करायचं मित्रांनो ऑनलाईन परीक्षेवर, कारण मुलाखतीला 10 पैकी 6-7 गुण प्रत्येकाला मिळतील, पण जो 90 प्रश्नापैकी जो स्कोअर करेल मित्रांनो त्याचं सिलेक्शन होणार. कारण तुम्ही 90 तिकडे 80 केलं, इकडं जास्तीत जास्त स्कोर, कारण वेटेज 90 पाहा मित्रांनो, 90% वेटेज मित्रांनो ऑनलाईन परीक्षेला. तर तुमचा महत्त्वाचा पॉईंट करा आणि महत्त्वाचा मुद्दा करा, तुम्हाला ऑनलाईन परीक्षेला जास्त फोकस करायचा आहे. मुलाखतीला 10 मार्क आहेत मित्रांनो. आता पहा, परीक्षावधीन कालावधी प्रोबेशन पिरियड मित्रांनो ट्रेनिंग म्हटलं जातं. पहा, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 1 वर्षासाठी परीक्षावधीन कालावधी सेवेत नेमणूक दिली जाईल. जे विद्यार्थ्यांची मित्रांनो निवड होईल त्यांच्या थोडक्यात 1 वर्षांचा प्रोबेशन पिरियड, 1 ट्रेनिंग असणार मित्रांनो 1 वर्ष. नेमणूक दिलेल्या उमेदवारास परीक्षा कालावधीमध्ये कनिष्ठ लिपिकास 11,000 रुपये प्रति महिना. तर मित्रांनो पुढे मी त्याचा पगार पण सांगणार आहे. पण मित्रांनो जे विद्यार्थी कनिष्ठ लिपिक या पदात जॉईन होतील त्याला 11,000 रुपये महिना दिला जाईल. व पहा मित्रांनो जे सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई या पदावर निवड होतील त्यांना मित्रांनो 7,000 रुपये प्रति महिना दिला जाईल. एक महिना एकत्रित पगार देण्यात येईल. तर मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंगला आहे ना कनिष्ठ लिपिक क्लर्कला किती असणार आहे मित्रांनो 11,000 रुपये, जे शिपाई म्हणून लागतील ट्रेनिंग त्यांना 7,000 रुपये असणार आहे. पुढे वयाची अट पहा मित्रांनो, 30 सप्टेंबर 2025 रोजी पद क्रमांक 1 लिपिकसाठी पहा 21 ते 35 वर्ष आणि पद क्रमांक 2 जे शिपाई पदे 18 ते 35 वर्ष मित्रांनो नोकरी ठिकाण, कारण यवतमाळ जिल्ह्याची भरती आहे त्यामुळे नोकरी ठिकाण तुमच्या मित्रांनो यवतमाळ राहणार आहे. फी पहा मित्रांनो 1,062 रुपये, 1,062 रुपयाची फी मित्रांनो नोकरी ठिकाण मित्रांनो याचं यवतमाळ जिल्हा आहे. पगार पहा मित्रांनो, पहा पद कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्कसाठी पहा 15,200 बेसिक पे, त्यात तुम्हाला DA भेटणार, HRA भेटणार. 15,200 मध्ये मित्रांनो तुमचा ह्याचा पगार जातो मित्रांनो 30 पर्यंत हजारापर्यंत. आणि सहाय्यक कर्मचारी पिऊनसाठी मित्रांनो अंदाजे 12,200 बेसिक पे प्लस तुम्हाला DA देणार, HRA दिला जाणार मित्रांनो. तर ह्याचा पण पगार मित्रांनो 27-28 हजारापर्यंत इझी जाऊ शकतो. हा मित्रांनो त्यांनी बेसिक पे सांगितले, पण याचा पगार मित्रांनो नक्कीच सहाय्यक कर्मचारी पिऊनचा पण 25,000 प्लस आणि कनिष्ठ लिपिक मित्रांनो 30-32-33 हजार तुम्हाला इझी पगार दिला जाणार. आता पगारात इतर फायदे काय मित्रांनो, अदर बेनिफिट्स काय तुम्हाला आता बेसिक पे झाला. पण पहा DA झाला म्हणजे महागाई भत्त्याचा लाभ तुम्हाला मित्रांनो महागाई भत्ता भेटणार. HRA घरभाडे भत्ता भेटणार मित्रांनो. PF सुविधा असणार मित्रांनो तुम्हाला. ग्रॅच्युटी योजना असणार मित्रांनो. वैद्यकीय सुविधा तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू प्रोव्हाइड केल्या जातात. वार्षिक रजा व इतर प्रकारच्या रजा, ALCL वार्षिक लिव्ह आणि किरकोळला तुम्हाला दिल्या जाणार. बँकेच्या धोरणानुसार कर्ज सुविधांचा लाभ, लोन बेनिफिट्स तुम्हाला मित्रांनो कमी व्याज दरामध्ये तुम्हाला कर्ज भेटले जाणार. त्याचा मित्रांनो व्याज हे कमी असणार इतरांपेक्षा. नोकरीत बढती व पदोन्नतीच्या संधी मित्रांनो, जशी तुमची सर्व्हिस होईल तसं मित्रांनो तुमचं प्रमोशन होत राहणार. तर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो बँकेचा एम्प्लॉय असतो त्याला जेवढ्या सुविधा भेटतात त्या सर्व सुविधा मित्रांनो तुम्हाला यामध्ये भेटणार. एकदम मित्रांनो एकदम
मस्त पदे 9 to 5 जॉब आहे आणि तुम्हाला शनिवार सुट्टी असताना मित्रांनो इकडे तिकडे MIDC किंवा प्रायव्हेट जॉबला काम जाण्यापेक्षा हे एकदम उत्तम पर्याय मित्रांनो बँकेत जॉब आहे मित्रांनो ज्या पगार मित्रांनो आता 8 वेतन आयोग येणार आहे तर मित्रांनो पगारात नक्कीच वाढ होणार आहे तर मित्रांनो एकदम बेस्ट जॉब आहे असं मित्रांनो कसं होतं फक्त एकाच दगडावर पाय ठेवून जमत नाही मित्रांनो तुम्ही आता पोलीस भरती करताय पोलीस भरती तर करतच राहा मित्रांनो याच्या व्यतिरिक्त चांगला जॉब भेटत असेल तर नक्कीच फॉर्म भरून टाका जॉब मित्रांनो एक नंबर आहे तुम्हाला आता बँकेचा जॉब कसा आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मित्रांनो आता मित्रांनो याचे कामे काय असतात पाहू मित्रांनो आपण तुम्हाला बऱ्यापैकी सर्वांना परिचित असतील कामे काय असतात तरी पण सांग पहा मित्रांनो तर कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क असतात त्याचं काय काम ग्राहकांचे खाते ओढणे बंद करणे आणि माहिती अपडेट करणे किंवा रोख व्यवहार हाताळणे कॅश हँडलिंग काम असणार दैनंदिन बँक व्यवहारांची नोंद ठेवणे ठेवी झुपडी पैसे काढणे विड्रॉल प्रक्रिया करणे कर्ज अर्ज स्वीकारणे व प्राथमिक तपासणी करणे ग्राहकांना बँकेच्या सेवांबाबत माहिती व मदत करणे संगणकावर नोंद ठेवणे अहवाल तयार करणे वरिष्ठ अधिकारी व शाखा व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे तर हे झाले मित्रांनो कनिष्ठ लिपिक ज्युनियर क्लर्क याची काम तर आता मित्रांनो सहाय्यक कर्मचारी पिऊनचं काम काय असणार पहा कार्यालयातील फाईल्स रेकॉर्ड्सचं कागदपत्र योग्य ठिकाणी पोहोचवणे शाखेमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मार्गदर्शन करणे दैनिक ऑफिस साफसफाई व देखभाल करणे बँकेच्या पत्र व्यवहाराचे व्यवस्थापन करणे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामात मदत करणे छोटे छोटे प्रशासकीय व व्यावहारिक कामे करणे बाहेरील ऑफिस कामांसाठी जाणे जसे की पोस्ट ऑफिस सरकारी विभाग तर मित्रांनो तुम्ही एक सरकारी कर्मचारी असतो जो पिऊन शिपाई या पदाकरिता जो भरती होतात तुम्हाला बँकेत त्यांचं काम माहिती असेल मित्रांनो ते सर्व कामे तुम्हाला करावी लागणार मित्रांनो हे झाले यांची कामं मित्रांनो पुढे आपण याच्या मित्रांनो महत्त्वाच्या तारखा काय ते पाहणार आहोत तर पहा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणार करण्याचा कालावधी कधी मित्रांनो 18/9/2025 ते 30/9/2025 मित्रांनो 18 तारखेला ऑनलाईन अर्ज चालू झाले आणि 30 सप्टेंबर लगेच मित्रांनो संपणार आहेत मित्रांनो परीक्षा शुल्क स्वीकारण्याचा अंतिम दिनांक कोणता आहे पहा 30/9/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मित्रांनो तुमची परीक्षा फी भरायचं पण 30 तारखेला लास्ट डेट आहे मित्रांनो तुम्हाला फक्त मित्रांनो 12 दिवस फक्त त्यांनी अर्जाला दिलेत मित्रांनो त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आता मित्रांनो याची मी लिंक आहे जी आता प्रत्येक वेळेस आपल्याला कमेंट करतात लिंक तर मित्रांनो या भरतीची ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आहे आपण याच्या कमेंट सेक्शनमध्ये देऊ किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन तुम्ही तिथं लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरून टाका परीक्षा दिनांक काय आहे मित्रांनो बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो परीक्षा दिनांक त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ते मित्रांनो ते सांगतील कधी करायचे परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मुलाखत दिनांक त्यांनी सांगितले बँकेच्या वेबसाईटवर तुम्हाला तारीख जाहीर केली जाईल तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय याच्यात 18 तारखेपासून फॉर्म चालू झाले 30 सप्टेंबरला फॉर्मची लास्ट डेट आहे आणि फी भरायची पण लास्ट डेट 30 सप्टेंबर आहे तर मित्रांनो कोणी गाळ राहू नका लवकरात लवकर फक्त 12 दिवस तुमच्या हातात आहे फॉर्म लवकर भरून टाका मित्रांनो आणि मित्रांनो जॉब एकदम क्लर्कचा जॉब तर तुम्हाला माझ्या एक नंबर आहे आणि मित्रांनो आपल्या राज्यात महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्यात जेणेकरून महाराष्ट्र राज्यात मित्रांनो तुम्हाला जॉब आहे नक्कीच मित्रांनो तुम्ही याला फॉर्म भरून टाका तर मित्रांनो पगार पण मस्त आहे मित्रांनो 9 to 5 जॉब आहे एकदम म्हणजे आपलं ऑफिस जॉब आहे ज्या लवकर विद्यार्थी मित्रांनो अप्लाय करून टाका तर मित्रांनो ही झाली बँकेची भरती तर मित्रांनो ह्याचा मागं आपण महाराष्ट्र बँकेच टाकली SBI बँकेच टाकली मित्रांनो आता ही मित्रांनो आपण टाकली यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात आता मित्रांनो कॅनरा बँकेची जाहिरात आली ती पण आपण उद्या परवाच्या व्हिडिओ घेऊन टाकणार आहोत तर मित्रांनो आपलं फक्त एकच ध्येय आहे जो कोणी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तो या भरतीपासून वंचित राहिला पाहिजे त्याला असं नको आली भरती आली भरती पण माहीत नाही तुमचं एकच काम आहे जो पण स्पर्धा परीक्षा विद्यार्थी अभ्यास करतो त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे तर मित्रांनो जास्त व्हिडिओ शेअर करा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद